गोपाल राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता दुख झाले होता दुख झाले होता दुख झाले होता मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी
रखुमा देवी वार, बाप रखुमा देवी वार, बाप रखुमा देवी वार। जय राम कृष्ण हरि जय राम। दत्त माझी माता दत्त माझा पिता, दत्त माझी माता दत्त माझा पिता, दत्त माझी माता दत्त माझा पिता, बंधू दिलता दत्त माझा, बहीण बंधू चुलता दत्त माझा, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु दत्त माझे दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु दत्त माझे दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, मनसी आधार दत्त मनसी आधार दत्त राज, मनसी आधार दत्त राज, दत्त माझे जन दत्त माझे दत्त माझे जन दत्त माझे मन, माझे जन दत्त माझे दत्त माझे जन दत्त माझे मन, सोयीरास जन दत्त माझा, सोयीरास जन दत्त माझा, माझे गुरु दत्त माझे दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, माझे गुरु दत्त माझे दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, आधारू दत्त मानसी आधारू दत्त माझ, मानसी आधारू दत्त माझ, एका जनार्दनी दत्त हारी सावा, एका जनार्दनी दत्त हारी सावा, जनार्दनी दत्त हारी सावा, एका जनार्दनी दत्त हारी सावा, विचारिता गावा जावे चांचा, विचारिता गावा जावे चांचा, विचारिता गावा जावे चांचा, माझे गुरु दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, माझे गुरु दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, आधारू दत्त राज, आधारू दत्त राज, आधारू दत्त राज, हो भारत कुमार कुमार ये कुमार कुमार ये कुमार कुमार ये कुमार कुमार हरि काल की भगवान की जय, मनु महाराज दत्त माझी माता दत्त माझा पिता,
दत्त माझी माता दत्त माझा पिता माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता माझी माता दत्त माझा पिता बहिण बंधू तुमचा दत्त माझा 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 दत्त माझे दत्त माझे दत्त माझे दत्त माझे तारे बहिण बंधू तुला दत्त माझा बहिण बंधू तुला मजसी आधार दत्त माझा मजसी आधार दत्त माझा मजसी आधार दत्त माझा मजसी आधार दत्त राजा मजसी आधार दत्त राजे दत्त माझे दत्त माझे तारे दत्त माझे दत्त माझे तारे
काय म्हणतात महाराज? दत्त माझे माता, दत्त माझा पिता, दत्त माझे माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू तुलका दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसे आधारू दत्तराज, दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन, दत्त माझा. एका जनार्दने दत्त हा विसावा, एका जनार्दने दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावे त्यांच्या. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारो, मजसी आधारू दत्तराज. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. गुरु चरण संताचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा त्यांच्या कृपाला कथेचा विसारू, त्यांच्या कृपाला कथेचा विसारू, त्यांच्या कृपाला कथेचा विसारू, त्यांच्या कृपाला कथेचा विसारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या,
पुढच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुझा आत्मरूप गणेश क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हे शिवंदी चरण श्री गुरुंचे नमस्कार आता सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठण निवासी संत एकनाथ महाराजांचा हा भगवान दत्त महाराजांचं उपासक असलेले दत्त महाराजाबद्दलचं संबंध सांगणारा देव आणि भक्ताचा असा संबंध या अभंगातून नाथरांनी व्यक्त केलेला आहे. स्वतःच्या आत्मीय भाव अंतःकरणातला भाव या अभंगाद्वारे व्यक्त करतात. थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. आज महान पर्वकाळ वर्षातनं एकदा असलेला दत्त जन्म उत्सव बऱ्याच ठिकाणी आपल्या भारतामध्ये होत असतो. जिथं जिथं दत्त मंदिर आहेत तिथं त्या ठिकाणी मोठा उत्सव होत असतो. तसं आपल्या वांद्रखेड या गावामध्ये आणि गाव थोडंसं म्हणजे सप्ताह चालू आहे आणि त्याच सप्त्यामध्ये दत्त जयंतीच्या उत्सवाचं गुलालाचं कीर्तन अर्थात जन्म उत्सवाचं कीर्तन आहे. आणि हे म्हणजे सगळ्यांना ज्ञात आहे. दत्त मंदिर अगोदर या ठिकाणी थांबवलेलं आहे. हरिभक्तपरायण श्याम पाटील वांद्रखेडगा यांनी स्वतः या ठिकाणी आपल्या निवासस्थानी आपल्या जमिनी शेतामध्ये थांबवलेलं आहे. खूप मोठा खर्च करून त्यांची श्रद्धा आहे, त्यांची भावना आहे. प्रतिवर्षाला हा कार्यक्रम 2-3 दिवस गुरुचरित्र पारायण झालं. पारायण झाल्यानंतर परत संध्याकाळी रात्रभर जागरचा कार्यक्रम झाला. इकडचे भजनी मंडळी गावातली भजनी मंडळी म्हणून जागर झाला. आणि आज गुलालाचं या ठिकाणी दत्त जन्माचा कार्यक्रम होत असतो. तिकडं ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता गाथ्याची सांगता होऊन वेळेवर आपण इकडे आलेला आहे. इकडे दत्त जन्म उत्सव करायचा आणि दुपारची पंगत इकडेच उरकून जायचं बरं का. आपलं असा नियम आहे. शांतता तेव्हा असं इकडून आज म्हणजे असं कोणी जास्त सुरूच नाही करत. वाटल्यास थोडं पुढे येऊ शकता तुम्ही, पण बाकीच्या मागे बसू द्या. सगळे व्यवस्थितपणे तास सत्र सेवा करायची आहे. कारण हा आपलं भाग्य आहे. खरं म्हणजे सगळ्यात मोठं भाग्य भारतामध्ये जन्माला येणं हे भाग्य. जगाच्या पाठीवर श्रीमंत देश असतील आम्हाला ते म्हणायचं नाही, पण संतांनी सांगितलं भारतभूमीमध्ये जन्माला येणं दुसरं, इथं येऊन माणसाचा जन्म मिळणं दोन, आणि तिसरं विवेक आणि परमार्थ साध्य करणं. आणि याच ठिकाणी बरं का याच भूमीमध्ये मरणं हे सगळ्यात मोठं भाग्य समजलं जातं. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही परमभाग्याची संपत्ती. हे विवेक परमार्थी त्याचा वशव्रतीने परमात्मा. नाथरांनी असं वर्णन केले भागवतामध्ये. भारतखंडामध्ये जन्माला येणं आणि विवेक परमार्थ साध्य करणारा माणूस आहे ना तो भगवंताला प्रिय आहे आणि त्याच्या जन्माचं सार्थक. यासाठी सत्य असतो, यासाठी राम जन्म, कृष्ण जन्म, दत्त जन्म वगैरे वगैरे आपण सात्विक कर्म करत असतो. हा एकमेव उद्देश आहे. पुन्हा पुन्हा जन्म साजरे करतो. जसं आता अलीकडं बड्डे करतात, वर्षा वाढदिवस करतो. असं देवाचाही बड्डे जेव्हा जन्माला आले देवाचाही वाढदिवस आहे. त्याप्रमाणे जन्म उत्सव काय करायचा मी सांगितलं. तुकोबारायांचं चरित्र कथा चालू आहे. आमचे कुलकर्णी ताई सुद्धा त्यांनी या कार्यक्रमातलं आपलं थोडं युट्यूबला घातलेले आहेत. आमचे काकडे महाराजांचे कन्या सुकन्यावर. आणि त्या दिवशी मी सांगितलं ज्यांचा जन्म दिव्य आहे त्यांची जयंती केली जाते आणि ज्यांचं कर्म दिव्य आहे त्यांची पुण्यतिथी होते. आणि ज्याचा जन्मही दिव्य नाही आणि कर्मही दिव्य नाही त्याचं श्राद्ध. जन्म नाही कर्म दिवस घालायचं. 12 दिवस झाले 13 दिवस झाले झालं संपलं. असं कोणी पुण्यवान लेकरू पुढे असेल तर वर्षाला पुण्यतिथी करत
पण संताची पुण्यतिथी आणि देवाची जयंती म्हणून आज इतर गोष्टी नाही बोलण्यापेक्षा दत्ताची जयंती आहे, त्या निमित्ताने हे कीर्तन आहे. अभंग संत नाथरायांचा अभंग आहे. त्याच्या कार्यक्रमाला सर्व आपल्या गावातील भजनी मंडळ, आमचे शिवाजी महाराज हार्मोनियम वादक आणि पकवादाचे साथ गोपाळ महाराज वसुरकर आहेत. इकडं आपले हाशेगावकर महाराज आणि इकडं तिला बाजूला शिरसरकर अशी काही मंडळी आहेत. आमचे महाराज आपल्या गावातील विनेकारी एक एक असा एक करू आवडले धरू सुपंत एक कर्म आपल्या महाराज विनेकारी महाराज आहेत आणि स्वतःहून या ठिकाणी मी या सप्त्यामध्ये आहे म्हणून नेहमी माझ्या सोबत असतात किंवा ज्यांच्या नामाचा गजरवन हे युट्यूब चॅनल आहे. बरेच कार्यक्रमचे प्राध्यापक आहेत ज्यांनी गाथ्यावर पीएचडी केली आणि त्यांना आवड आहे सगळं आणि स्वतःहून भेटावं म्हणून या ठिकाणी आलेले सत्कर्मामध्ये ते रत राहतात. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि नाथरायांचं त्या अभंगाद्वारे काय म्हणतात त्याला जन्यजनक भाव म्हणतात. जन्यजनक भाव म्हणतात ना, त्याप्रमाणे काही गोष्टी दिसायला दोन आहेत पण असायला एकच असते. दिसायला दोन पण असायला एकच असते. बघा, डोळे दोन दृष्टी एक, ओठ दोन शब्द एक, टिपऱ्या दोन नाद एकच असते. दिवे दोन ज्योत हे ज्ञानोबा आणि अमृतानुभवामध्ये सांगितलं. दो डोळा एकी दिठी, दो ओठी एकी गोठी, दोही दिवी दीपची एकीची जीभ. काय माऊलीची भाषा म्हणतात ते असा जो संबंध आहे ना, त्याप्रमाणे ते एक जरी असलं दिसायला डोळे दोन आहेत पण दृष्टी एकच असली तसं देव आणि भक्त दिसायला दोन पण आत्मीयतेने वर्ग रूपानं पाहायला गेलं एकच आहे. देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त प्रतिमा देवते संग निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळ. जगद्गुरु तुकोबारांनी देव आणि संत वेगळे नाहीत. मी भक्त तू देव ऐसे करी असंही म्हणलं आहे. आणि देव आणि भक्त विचार असाला भक्त देव वेगळा वाटतो बरोबर आहे. दोन्ही विचार वेगळा नाही, एकच विचाराचे एका सरण्याचे दोघाकडे तेवढीच शक्ती आहे. म्हणून नाथरायांनी आता एक विषय आहे
संत मालिकेमध्ये अनेक संत वगैरे ज्ञानोबारायापासून निळोबारायापर्यंत अनेक संत वगैरे संतांची मांडळी खूप आहे. ज्ञानोबाराय, नामदेवराय, तुकोबाराय, नाथराय, गोरोबा काका, जोगोबा महाराज, कबीर महाराज पुष्कळ संत झालेले आहेत. संत झालेले आहेत आणि संप्रदाय सुद्धा अनेक आहेत. संप्रदाय अनेक आहेत. नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, दत्त संप्रदाय, हे संप्रदाय बरं का. नाथ संप्रदाय हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा भगवान शंकरापासून आलेली जी परंपरा आहे ती ज्ञानोबारायापर्यंत आली. ज्ञानोबारायांचं म्हणजे नाथ संप्रदाय. चैतन्य संप्रदाय हे तुकोबाराय आणि दत्त संप्रदाय एकनाथ महाराजांचा हा दत्त संप्रदाय आहे. या पद्धतीनं तरी या संप्रदायामध्ये सगळे पांडुरंगाचे उपासक आणि विशेषतः तुकोबारांच्या गाथ्यामध्ये दत्ताविषयीचे अभंग सापडत जे काही म्हणले जातात ते क्षेपक. तीन शिरे सहा हात तया माझा हिंडवत नाचे झोळे पुढे श्वान नित्य जाणे म्हणतो ना. हे क्षेपक अभंगामध्ये मूर्ता ते बंद केल्यावर काही इकडे कोणी एंट्री करू नका. तिकडून बाहेर जावं सगळं. तिला इकडे येऊन बसा खाली, तिकडून मागच बसा. तात्पर्य काय सांगत होतो मी. विक्षेपासून क्षेपक अभंगामध्ये आहेत पण नाथरायांची पुष्कळ दत्ताचा महिमा का तर ते दत्ताचे उपासक जे उपासक आहेत ना त्यांना त्या देवाबद्दलची आवड असते. नवे थोडक्यात सांगून जातो. नाथ षष्ठी जी केली जाते, नाथ षष्ठी माहिती नाही करतात ना. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा, तुकोबारांची बीज आणि नामदेवरायांचा समाधी सोहळा आणि नाथांची षष्ठी म्हणून केली जाते. त्याला षष्ठी करण्याला कारण आहे नाथरायांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठी. नाथरायांना गुरुचं दर्शन फाल्गुन वद्य षष्ठी आणि नाथरायांना दत्ताचं दर्शन फाल्गुन वद्य षष्ठी. पुन्हा गुरुचा मृत्यू, पुन्हा नाथाचा मृत्यू एकाच तिथीला म्हणून षष्ठी आल्यामुळं 6 आल्यामुळं षष्ठी या नावानं एकनाथ मध्ये नाथ षष्ठी केली जाते. आणि त्या नाथरायांचा आभाराची आपण सेवे करता घेतलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात दत्ताचा आणि माझा काय संबंध आहे हे सांगत असताना कुठेतरी दृष्टांत द्यावा लागतो, कुठेतरी उपमा द्यावा लागतो. मला उपमा अलंकार नाही. एखादी मुलगी पाहायला गेल्यानंतर ती मुलगी कशी आहे म्हणून सांगायचं नंतर काय सांगावं. तशा स्वरूपाची एखादी मुलगी असेल तर त्या मुलीसारखी म्हणावं. लईच त्या मुलीचं स्वरूप सुंदर असलं, सांगता येत नसलं, चंद्रस्य मुखम, चंद्रासारखं मुख आहे, चंद्रासारखं मुख आहे असं म्हणावं. म्हणजे चंद्राची उपमा दिली गेली. उपमा म्हणजे चंद्रच आहे असं म्हणता येत नाही. सामंजस्य त्याच्यामध्ये दाखवला जातो. त्याप्रमाणे दत्ताचं प्रेम सांगत असताना सगळ्यात उच्च कोटीचं जर प्रेम कोणाचं असेल तर ते आई वडिलांचं आपल्या नाथाचं प्रेम असतं बरं का. कारण तुम्हाला माहित आहे व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये मायेबद्दल किती तुमचं प्रेम असतं, बापाबद्दल किती प्रेम असतं, तुमच्यावर प्रेम करणारी बहीण भाऊ किती प्रेमाचे असतात. हे जसा संबंध आहे ना त्याप्रमाणे असला संबंध नाथरायांनी देवाशी जोडलेला आहे. अभंगाचं पहिलं चरण. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता.
क्षमा, मला सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं फार अवघड नाही, फार याच्यामध्ये विशेष काही अध्यात्म नाही, सरळ सरळ आपण दत्त माझी माता, दत्त माझा पिता. सगळ्यांना माहित आहे मायचं प्रेम जेवढं मायचं लेकराचं प्रेम आहे तसं नाचायला म्हणतात माझं दत्त. माझ्यावर एवढं प्रेम करतात माझे दत्तगुरु, बरं का. मी त्यांच्या पुत्रवत लेकरासारखा आहे. मी माझा पिता जेवढं माझ्यावर प्रेम करतो तसं पित्यासारखी माया, पितेसारखी छाया माझ्या दत्ताची. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. नवे नवे बहीण बंधू चुलता दत्त माझा. जेवढं भावाचं, जेवढं बहिणीचं आई बापाचं प्रेम असतं तेवढंच प्रेमी संपादन मला दत्ताकडून मिळालं. आणि एवढी प्रीती माझ्यावर, एवढा माझा सांभाळ करतो. आणि म्हणून मी त्यांना अशी उपमा दिलेली असं नातरा म्हणतात. बघा आता आई बाप ह्याच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. आईचं प्रेम, आईच्या प्रेमाबद्दल स्वामी तिने जगाचा आई विना भेटावे. जगामध्ये सगळे प्रेम एकीकडे आहे ना, आईचं प्रेम एकीकडे. आईचं प्रेम कारण 9 महिने 9 दिवस ते आपल्या उदरामध्ये वाहत आणि त्यांना जन्म म्हणजे आईच्या रक्तापासून रक्त, आईच्या हाडापासून हाड, आईच्या मांसापासून सगळं झालं. एकंदर सगळं सगळं म्हणजे काय पिंड जो निर्माण होतो तो. आणि मात्र प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. मुलगा उद्या चालून आईला मानत असेल न मानत असेल, कित्येक असे आहेत महाराज आई बापाला सुद्धा घराच्या बाहेर हाकलतात नाही. तरी सुद्धा बघा कितीही जरी भारी आपली चांगली असली तरी पत्नी म्हणते आल्याबरोबर काय आणलं, काय आणलं. बाजारला गेलं, मुंबईला गेलं, हैदराबादला गेलं, कुठून जरी आणलं काय आणलं फक्त हेच विचारतो. आणि आलेल्या लेकराला आल्याबरोबर आई जे विचारते जेवलास का, त्या आईचं जेवलंस का, पोट भरलं नाही ना, काय खाल्लंस. पोटाची काळजी करणारी फक्त आईच आहे मला. लेकराचे हित आहे मावळे सगळ्याच प्रमाण माहीत राहतात. सगळे प्रमाण प्रमाण जोडून बोलायचं. एक आहे कीर्तनकाराने जो विषय आहे त्या विषयाला संबंध धरून होता. आता अलीकडे असं झाले महाराज, हे घ्यायचं एक बोलायचं एक विषय घ्यायचा ते अजिबात सांगायचं दुसरीकडे बोलायचं काय गरज नाही. तेवढं सगळ्याला ज्ञान झालेलं आहे, सगळ्याला माहिती झालेलं आहे, पण तेवढा विषय त्याच्यातच आहे की लोकांचं मत एकाला नाथराय म्हणतात दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू सुरता दत्त माझा. बहिणीचं प्रेम, भावाचं प्रेम मला माहित आहे.
औरंगजेबाच्या ताब्यामध्ये औरंगजेबाच्या तावडीत सापडले संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे. त्यांना धरण्यात आलं, तिथंच कैद करण्यात आली. त्यावेळेस कोणी जात नव्हतं. संभाजीराजाला सोडण्यासाठी छत्रपती शिवाजीराजाने कुणालाच माहित नाही महाराज. स्वतःच्या बापाला छत्रपती शिवाजीराजाला सुद्धा माहित होऊ दिलं नाही. आई जिजाऊला माहित होऊ दिलं नाही. एकट्या बहिणीनं महाराज पाठी राखायचं, घोडदौड केली आणि औरंगजेबाच्या छावणीमध्ये वेश पाठवून तिथे गेली. आणि अनेक प्रयत्न करून संभाजीराजाला सोडवायचा प्रयत्न करणारी बहीण संभाजीराजाची बहीण महाराज. काय म्हणतात, बहीण असावी तर अशी, भाऊ असावा, भरतासारखा भाऊ असावा, लक्ष्मणासारखा भाऊ असावा. असे केवळ सगळ्या राज्यावर म्हणजे काय पाणी सोडलं आणि भावाच्या सेवेमध्ये राहणारे असेही या पृथ्वी तलावर भाऊ म्हणून गेले. म्हणून उपमा द्यायची असेल तर अशा बहीण भाऊ माय बापासारखे देवाचा आणि आपला संबंध बरं का, हे सांगतात. तुम्हाला आणखी एक सांगतो बरं का, काही वेळा आपला भाऊ आपल्याशी विरोध, ज्यावेळेस वाटणी होते त्यावेळेस माझं तुझं म्हणून भावाभावामध्ये वाद निर्माण होतो, भांडणं होतात, वेगळं होतं. बहीण सुद्धा बरं का साडी चोळी केली नाही, बहीण सुद्धा रुष्ट होते, बहीण सुद्धा भावाच्या घरला येते. काही वेळा मायबाप जरी असले, एवढं मायबाप प्रेम करणारे असले, पण मायबाप आपल्या घरामध्ये प्रेम करत आहे का? आपल्या पाठीबरोबर आपल्या सोबत सतत मायबाप राहू शकत नाही. आता आम्ही इकडे आलो, मायबाप असं राहतात, ते राहतात का? पण कसं आहे, देवाचा संबंध कसा आहे, तुम्ही कुठेही जा तुमच्या सोबत परत. जेथे जातो तेथे तो माझा सांगा, जेथे जातो तेथे तो माझा सांगा, जेथे जातो तेथे तो माझा सांगा, जेथे जातो तेथे माझा सांगा. चालवते हात धरोनिया, चालवते हात धरोनिया, चालवाते चालवाते भक्ताची बरं का श्रद्धा आहे आणि त्यांचं ज्ञान त्याने आम्हाला सांगतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगत, तू माझा सांगत, चालविसी हाती धरोनिया, चालू वाट्या मी तुझाचे आधार, चालविसी भार. आपल्याला आधार सारखा आपल्या सोबत राहणार असेल तर तो परमात्मा राहतो. म्हणून जिसका कोई नाही उसका तो खुदा है यार म्हणतात ना, जिसका कोई नाही उसका तो खुदा है यार. अरे ज्याला सगळ्यांनी जाऊ द्या, हाकलू द्या, कोणी बोलत नसेल, परमात्मा तुम्हाला जवळ करतो, परमात्मा तुमच्या पाठीशी राहतो. म्हणून देवाची चिंतना, देवाची भक्ती, देवाचं ध्यान जे करतात ना ते आपापल्या म्हणजे मस्त राहतात. त्याला कोणाची गरज नाही. नावडे जन धन आवडत नाही त्याला. त्या भक्ताचा विषय एकच झाला असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण.
विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता. देव एवढा प्रिय असतो म्हणून नाथराय म्हणतात माता पिता बहीण बंधू चुलता दत्त माता. यांच्यापेक्षा माता पिता बहीण बंधू हेच ना, हे संसारात गुंतवणारे आहेत. आणि गुलालाचा खरं तर 6चा टाइम आहे बरं घ्यायचा, असं काय समजून 12चा 6चा टाइम आहे. तात्पर्य हे संसारात मायामध्ये गुंतवणारे आहेत, माया मोहामध्ये आपल्याला अडकवणारे आहेत, पण माया मोहातून काढणारे आणि आपल्याला परमगतीला नेणारे कोण आहेत? गुरु आहेत. गुरु असतात, कारण गुरु हे भवसागरातून तारणारे आहेत. बाकीचे जे जीव आहेत ना, या भवसागरामध्ये गुंतवणारे आहेत, आणि याच्यामुळे आपण भवसागरामध्ये या प्रपंचामध्ये आपण अडकतो. आणि माया मोहामध्ये अडकलं की किती वेळा जन्म यावे, म्हणून जीव व्याला शरण गेला. आणि म्हणून नाथराय म्हणतात हेच नव्हे तर माझे गुरु सुद्धा दुसरे नाहीत, दत्तच माझे गुरु आहेत, अभंगाचं दुसरे. दत्त माझे गुरु, दत्त माझे
8 वर्षाची मूर्ती असताना दत्तरायानं त्या घनदाट जंगलामध्ये प्रत्यक्षात म्हणजे दत्तरायानं त्यांना भेट दिलेली आहे. म्हणून तेव्हापासून दत्त माझे गुरु असं म्हणतात. आता गुरु कसे असावेत? गुरु दाविल्या वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा दोन्ही मळकटा बुद्धीचा ते. अशी गुरुने वाट दाखवली पाहिजे आपल्याला. आपल्या बुद्धीचा मळकटपणा काढून आपल्या बुद्धीला सद्विवेक बुद्धी निर्माण करणं आणि मुक्त स्थितीला प्राप्त करून देणारे गुरु असावे लागतात. ते गुरु दत्तात्रेय आहेत. मजसी आधार त्यांचाच मला आधार आहे असं मला म्हणतात. माझे भजन घेऊ आणि 15-20 मिनिटामध्ये आपलं शेवट. जास्त तुमचा वेळ घेणार नाही. त्याला एक नियम म्हणून करायचा. हो पार्वती संगती आशिरवले नात्रांनी दत्त माझे जन दत्त माझे मन सोयरा सज्जन दत्त. जनता जनतेमध्ये दत्तालाच बघितलं, देवालाच बघितलं बरं का. असा अर्थ मन हे रामरूप झाले. मन हे रामरूप झाले. मन सुद्धा राम रंगी रंगले. मन हे राम रंगी रंगले असं दत्ताच्याच चिंतनामध्ये रंगलेलं आहे. म्हणजे मन सुद्धा दत्त झालेलं आहे. सोयरे सज्जन जेवढे काय असतात ते सगळा संबंध म्हणजे सगळ्याचा त्याग करून एकमेव परमात्म्याशी संबंध एवढंच आहे. एकच उदाहरण सांगतो म्हणजे कळत तुम्हाला. काही गोष्टी अशा असतात मला बरं का, लाख सुख राहू द्या कुठे काही राहू द्या पण तिथं जगू शकत नाही. त्याचं जगण्याचं एकच ठिकाण राहतं. एकच उदाहरण देतो. मासा बघितला पण मासा पाण्यात राहणारा मासा. पाण्यातला मासा पाण्यातच जन्मतो, पाण्यातच वाढतो, पाण्यातच खेळतो, पाण्यातच त्याचं सगळं काही संसार सगळं काही पाण्यातच राहतो. एवढा घनिष्ठ संबंध आहे. त्या माशाला पाण्यामध्ये कशाला म्हणून एकाने तुपात ठेवायचा जो विचार केला, तुपाच्या हौदात ठेवायचा विचार केला आणि पाण्यातल्या माशाला काढून तुपात ठेवत राहील. तुपात ठेवायचं बाजूला राहू द्या, पाण्याच्या बाहेर गेल्याबरोबर तरफडूनच मरत. कसला संबंध आहे? जीवना वेगळी मासुडी तैसा असा जो संबंध आहे ना तसं भक्ताचा देवाचा संबंध. भक्त कशाला म्हणतात? भक्त कुणाला म्हणावं? जो परमात्म्यापासून विभक्त होत नाही त्याचं नाव भक्त. विठ्ठला संबंध आहे. आणि म्हणून शेवट ठिकाण म्हणजे सगळं सुखाचं समाधानाचं ठिकाण जर कोण असेल तर तो माझा दत्त आहे. शेवट एका जनार्दनी दत्त हा विसावा. एका जनार्दनी दत्त हा विसावा.
काही शेवटच्या क्षणामध्ये महाराज सांगतात लाईट पण गेलेली आहे. एका जनार्दनी दत्त हा विसावा. विसावा म्हणजे विश्रांतीचं ठिकाण. न विचारिता गावा जावे त्यांच्या. आता इथे जेवढा आपल्याला आनंद मिळतो तेवढा आनंद गेली की समाधान मिळतं. देहूला गेली की समाधान मिळतं. घर आपलं, शेतीवाडी इकडं, पैसा अडका इकडं, सगळे जवळचे सगळे संबंधित इतर राहतात. पण काय तिकडे गेले की आनंद मिळतो. विसर पडतो ना आपल्याला, तिथं त्या ठिकाणी आनंद मिळतो. आणि विसर पडण्याचाच आनंद हे लक्षात येतो. का आपल्याला विसर पडत नाही म्हणून दुःख आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला विसर पडायला लागला त्यावेळेस माणसाला आनंद मिळतो. या गोष्टी आपल्याला बहिणीचा विसर नाही, भावाचा विसर नाही, पत्नीचा विसर नाही. पण विसर न पडल्यामुळे काय होतं, दुःख होतं. दुःख काय होतं, तिला काय झालं की तिला बरं वाटत नाही, जगाला काय झालं, विसरच पडला आपल्याला. सारखं मन टेन्शन ना, त्याच्यामध्ये दुःख होतं. आणि विसर पडतो इकडं सगळं सुरू. आता मोबाईल झाले समजा, पूर्वी मोबाईल नव्हते. गेलं महिन्यावर गेलं, वारीला गेलं की तिकडंच मस्त. आणि तिथं निवांत त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आनंद मिळत होता. लढायचं नव्हतं. आणि तसंच आहे. एक अभंग आहे बघा तुकोबारायचा, म्हणजे देहाचा विसर देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडीवर. कसं म्हणजे तुकोबार, देवाचा एवढा उपकार करा म्हणजे आम्हाला दुसरी काही घेऊ नका. संबंधितला विसर पाडा ना, आमच्या देहाचा विसर पाडा, तरीच जीव माझा सुख पाहिजे, तरच सुख मिळतं. बरं का, ही पोटी सांगितलेली आहे तुकोबारायने. तसं अभंगाचा भाव मला जसं गंमत आहे बघा. जसं जसं आपल्याला आता काही लोकांना माहिती आहे गुलालाच्या टाइमला जावं, बरोबर गुलाल होते त्या टाइमला जावं. आणि काही लोकांना माहिती आहे आता जेवणाचं वगैरे झालं असेल त्या टाइमला जावं. प्रसाद कीर्तन होत राहतं, आता कीर्तन संपलं, आता लोक येऊ लागले, आता आले पाळणार राहतो, प्रसाद राहतो. आपल्याला आता जास्त चिंतन म्हणाले सगळ्याला माहितीच आहे. एक विषय म्हणजे धरी अवतार विश्वतारावया, परमात्मा अवतार. धरी अवतार विश्वतारावया, आत्मेची अनुसया. हा अभंग हेच घ्यावं वाटलं, परंतु अभंग क्लिष्ट आहे थोडं, म्हणायला असं आलेवडी जमत नाही. दत्ताचे अभंग आपल्याला जास्त प्रचलित नाहीत. पण देवाने अवतार धरले. अवतार म्हणजे अवतरती इति. आता अवतरती म्हणजे वरून खाली येणे. म्हणजे आपण म्हणतो ना देवा असं करतो, त्या माणसाला वरी बघायचे म्हणजे देव वरीच आहे असं. वरून खाली येणे. आता वरून खाली, वरून वरे जाणारे चांगले आणि वरून खाली येणारे पुन्हा या ठिकाणी खाली यावं लागतं ना. खाली आले देहाला अवतार घेतले, अवतार घेतले. बरं का, आता वरून आले काही इकडून नाही, काही तिकडून असं नाही. बरं का, काय संबंध आहे. तो परमात्मा सगळीकडेच व्यापक परमात्मा आहे. आणि वरून खाली येणे म्हणजे निर्गुण असलेला सगुणाला येईल, आकाराला आला. निराकार वस्तू आकाराला आली असा त्याचा अर्थ. बरं का, विश्व धरी अवतार विश्वतारावया, भात्रीची अनुसया गरोदर. शेवटचाच हा प्रसंग जन्माचा सांगू. गुलाल केले की पायला वगैरे होईल आणि महाप्रसाद होणार. बरं का, आणि मग का आलेले अवतार घेतले. आता अवतार कोण घेतलं, काही वेळा एका देवाने अवतार घेतलं. काही वेळा देवाने विष्णूचा अवतार, काही वेळा रावणाचा निपात करण्यासाठी, 33 कोटी देवलोकाला बंदिस्त असल्या सोडवण्यासाठी एक अवतार झाला, तो म्हणजे कोणाचा, राम. ते कार्य संपल्यानंतर पुन्हा द्वापार युगामध्ये कंस मार दिलाय, राक्षस मार दिले, पृथ्वी तलावर हिंसाचार अत्याचार होऊ लागलेला आहे, गो ब्राह्मणाची हत्या होऊ लागलेली आहे. आणि मग त्यावेळेस भगवंताचं ब्रीद आहे, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदा. त्यावेळेस पुन्हा देवाचा अवतार होतो आणि म्हणून कृष्ण अवतार झाला. कृष्ण अवतारामध्ये देवानी ते कार्य केलं, भक्ताचा प्रतिपाल केलं. बरं का, दुष्टाचा संहार केला. ते कार्य संपलं, परत येऊन गेले. झालं का नाही. एकाने एक, काही वेळा महादेवाचे अवतार आहेत, काही वेळा विष्णूचे अवतार आहेत. पण हा दत्ताचा अवतार तिन्ही देवाचा, तिन्ही देवाचा अवतार आहे. कसं
कसा झालेला आहे कथा भाग तुम्हाला माहितीच आहे. नारदांनी हे केले कमाल सांगितलं. काय म्हणलं, देवलोकाच्या तुम्ही बायका, तुम्हाला एवढा गर्व आहे, तुम्हाला सौंदर्याबद्दलचा अभिमान खूप आहे, पण तुमच्यापेक्षा सौंदर्यवान रूपवान, तुमच्यापेक्षा गुणवान, तुमच्यापेक्षा महान पतिव्रता पृथ्वी तलावर आहे. आता आमच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणलं तलावर आहे असं कोण आहे? काय त्याचं नाव आहे? अनुसय. अनुसया म्हणल्याबरोबर ते अनुसयाचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी, परीक्षा घेण्यासाठी विष्णूची पत्नी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती यांनी आपल्या आपल्या मार्गाला प्रेरित केलं. जा म्हणलं तुम्ही, आणि अनुसयाची तपश्चर्या, अनुसयाचं पातिव्रत्य भंग करायचं आहे हे काम. आता बघा, तेव्हा सुद्धा देवलोक बायकोच आहे, तेव्हापासून ऐकत मग आपलं काय बायकाचं तेही ऐकलीच की आली खाली मारा. अत्रीची अनुसया बरोबर. अत्री शब्द बघा, अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे तीन. तीन नाहीत. तीन नाहीत म्हणजे कोण? सत्वगुण नाही, रजगुण नाही, तमगुण नाही. तिन्ही गुणाच्या विरहित असे विषय. अनुसया, असूया म्हणजे दोष, अ म्हणजे नाही बरं का, ज्याच्यात कुठलाही दोष नाही तिचं नाव अनुसया. अशा अनुसयाच्या पुढे जन्माला येणार होते आणि परमात्माने तो समय, तो काळ असा आहे, ऋतुकाळ हेमंत. हेमंत ऋतू आणि काय म्हणतात नाही, ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्र होतं, हेमंत ऋतू होता, आणि शुक्ल पक्ष, शुक्ल पक्षामध्ये पूर्ण तिथी, अभंगच आहे नात्र्याचा, ती शेवटी म्हणून गुलाल करायचा हा होती. आणि तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष. पौर्णिमा तिथी होती, महिना मार्गशीर्ष. आज काय आहे? आज काय? पौर्णिमा. महिना कोणता आहे? सगळ्या 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना देवाचा आहे. देवाने सांगितलं गीतेमध्ये बरं का, दसऱ्यामध्ये मार्गशीर्ष महिना. या महिन्यामधल्या पौर्णिमेला, तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष आणि गुरुवार असा तो जन्म झाला. नाथाला म्हणतात एका जनार्दनी पूर्ण अवतार. परमात्मा पूर्ण अवतार आहे. काही अवतार अंश आहे, काही अंशांश आहेत, काही आवेश आहेत, आणि काही पूर्ण आणि पूर्ण, असं 6 अवताराचे प्रकार आहेत बरं का. तसं दत्त भगवंताचा अवतार म्हणजे पूर्ण अवतार या ठिकाणी आलेले आहेत. एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले, असा अभंग आहे. या पद्धतीनं शेवटचं हेच एवढं म्हणून बोलायला पाहिजे आपल्याला. असं आला त्या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं ओम भिक्षां दे माते, भिक्षा मागायला गेले. 3 गोसाई घरामध्ये आल्याबरोबर, गोसाईने मोठे बदमाश झाले बरं का, ते नीट गोसाई आले बरं आले. नंतर श्यामपाटाचे बी घरी गोसाई आले ते मागे. मला इथं आल्यानं परवा समजलं, गोसाई खडावा वगैरे लिहून चांगलं गोसाई आले. ते भोळा बाबडा भक्त दत्ताचे कुठून महार गुण आले, त्याची भक्त म्हणून त्याची पूजा करून करायला गेले. ते धरले लावले, चाकू झाले, मारले, लाखो रुपये घेऊन सगळं बरबाद केलं, घर लुटले. आणि म्हणून दांभिक भक्ताचा सुरुवात आहे. आपण भक्त म्हणून ज्याला जवळ करतो ते मुळात भक्त नसतात, ते भक्ताचं सोंग दाखवतात. दंभे करू भक्ती सोंग जाऊ जगा, तरी अंतरी भावना वेगळा. त्याला आपण संन्यासी म्हणतो. तुकोबाराने लिहून ठेवले, होऊन संन्यासी भगवी रुगडी, वासना सोडी विषयांची, निंदिती कदा न इच्छिती देवान, पाहता ती मान आदरांचा. तुका म्हणे ऐसे दांभिक भजन, दया जनार्दन भेटे केली. दांभिकाला देव भेटत नाही, पण ह्याला देव भेटायची गरज बी नाही. त्यांना माल पैसा मिळाला तर आणि लुटले महाराज. म्हणून तसं झालं. त्यांनी काय केलं, गोसाईच्या रूपामध्ये आले. बरोबर आहे, भिक्षा वाढताना सांगितलं आमचं नाही म्हटलं, आम्हाला भिक्षा आम्ही असं घेत नाही, तुम्ही व्यवस्थित लग्न होऊन भिक्षा. असं जर कोण म्हणतं तुला आले आता बसायचं घ्यायचं का जातोच तो आता म्हणते
पण सत्व जाणार जाऊ द्यायचं नाही ना. आणि म्हणलं यार्थी एवढा अट्टासर असं म्हणतात ते चेहऱ्याकडे बोललं तर दिव्य चेहरे आहेत, ते सामान्य नाहीत. आणि असा शब्द जरी वापरला त्याच्या मागे काहीतरी तात्पर्य असतं. आणि असा विचार केलं, आपल्या मालकाकडे गेलेले अत्रे महाराजाकडे सांगितलेले आहे आणि अत्रे महाराजाची पादचारण केले, पूजा केलेली आहे, त्यांच्या पायाचं तीर्थ घेतलेलं आहे. आणि ते तीर्थ घेऊन त्या तिन्ही गोसायाबरोबर, ते गोसाय नव्हते, हेच ब्रह्मा विष्णू महेश तिघे आलते, त्यांच्यावर शिवपडल्याबरोबर ती बारीक लेकरं होती. हे सामर्थ्याचे पती होते. 10 लेकरं झाले आणि मग जीवाला वाढलं, सगळं झाले. आणि मग तिथंच थांबले. 6 महिन्याचा काळ लोटला इकडंच. आणि तिकडे वाट बघायला लागले. नारदाला बोलवून घेतले. नारदा म्हणलं काय झालं, आमचे मालक गेले तिकडं. हो गेले परीक्षा घ्यायला, आता तुमचे मालक राहिले नाहीत. मग ते लेकरं झालेले आता लेकरं, मग आता कसा नाही सर, जा म्हणलं तुमचे घेऊन या. तिन्ही बायका शेवटी आल्या, अनुसयाकडे हात जोडल्या आणि सांगायला आल्या, बरं का म्हणलं आमचे मालक आम्हाला द्या, आमचे मालक तुमच्याकडे आलेले भिक्षा मागायला आणि तुम्ही त्याला लेकरं केला. अनुसयानं म्हणलं तुमचे मालक तुमचं तुम्ही ओळखून घ्या. कोणते बघा, ते बघा आहेत पायलाच बघा, म्हणजे पायला तिकडं जर बघावं हे माझं आहे का तिचं आहे, तिकडे जर बघावं हे तिचं आहे का माझं आहे, कळच ना. शेवटी त्यांनी विचार केला, म्हणलं न जाणं माझा मालक पण घेतलं आणि विष्णूच्या ऐवजी महादेव निघाला तर असे भानगड होईल, पाचव्यात आपलं भ्रष्ट होईल. आणि म्हणून त्यांनी विचार केलं, तुम्हीच आम्हाला ओळखून द्या, आम्हाला ओळखून द्या. त्यावेळेस अनुसयाने पुन्हा पूर्वत केलं आणि त्यांना त्यांचे मालक घेणार दिले, अशी कथा आहे. आणि शेवटी एवढी पुण्य येईल आणि असल्यामुळं देवाने सांगितलं, आई म्हणलं आम्ही एकदा या ठिकाणी सत्व घ्यायला आलो आणि तुझे बाळ झालं, आता परत मोठी होऊन आम्ही आमच्या वैकुंठाला कैलासाला जाण्यापेक्षा आम्ही तुझ्या उदरी परत आम्ही इथं राहणार. काय तुला मागायचं, मला काय नाही, तुम्ही असंच माझी लेकरं व्हावी म्हणल्याबरोबर तिन्ही देव एक झाले. तिन्ही देव एक झाले. दत्त माझा दीनानाथ, दत्त माझा सगळ्या विश्वाला तारण्यासाठी माझ्या उदरी आलेला आहे आणि तो त्रिशूल हातामध्ये आहे, अंगाला विभूती जळलेली आहे, असं त्यांचं सगळं काही वर्णन केलेलं आहे. तेव्हा दत्तात्रय यांचा जन्म झालेला आहे, सगळ्याला गुलाल मिळाला आहे, थोडं मध्ये भजन आणि शेवटचं एका जनार्दनी पूर्ण अवतार हे प्रमाण म्हणल्यानंतर कुंडलीचा गजर केली की गुलाल टाकायचा. दिगंबरा 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 दिगंबरा
पूर्ण गुलाल घ्या बरं का सगळ्या जोवाले का एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानराज महाराज
वायू माझी आस पंढरीचा वार करे संता संग सर्वकाळ पंढरीचा वार करे चंद्रभागी खाली तुम्ही चष्मा हा नाही नाही राव्या चष्मा आहे, मस्त आहे हा क्लिअर क्लिअर हल्लो का बरं व्हिडिओ बोलले